नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे सोनपूर. संजय सिंग, त्याला 2 मुले असतात. चांगलं कुटुंब असतं. तो चांगल्या बँकेमध्ये क्लार्क म्हणून जॉबला असतो सरकारी. सगळं व्यवस्थित असतं, पैसा वगैरे सगळं असतं. चांगली फॅमिली असते. तर त्यामध्येच त्याच्याच ऑफिसमध्ये कामाला असते राधा शर्मा, वय 28. दोघांची ओळख होते. मग रोज दोघंजणं गप्पा, चॅटिंग, एकाच ऑफिसमध्ये असल्यामुळे जेवण पण ते बरोबरच करायचे. अशीच ओळख होता. ओळखीचं रूपांतर प्रेम झालं. असेच बरेच दिवस चालतात. त्यानंतर काय करते ही राधा, जेव्हा पण ते भेटतात तेव्हा ती व्हिडिओ काढून घेते. त्यानंतर ती काय करते, ब्लॅकमेल करायला लागते त्याला. तर पण आधी तो तिला 50,000 रुपये देतो. म्हणतो व्हिडिओ आहे ते डिलीट कर. ती हो बोलते पण करत नाही. परत ब्लॅकमेल करते त्याला. असं करून तो तिला 1.5 लाख रुपये देतो. तरीसुद्धा ती त्याला धमकवत असते. मग हा काय करतो, संजय सिंग तिला बोलवतो लॉजवर भेटायला. दोघंजणं भेटतात. दोघांचं चालतात. तो म्हणतो तिला व्हिडिओ डिलीट कर. ती बोलते नाही, मी नाही करणार. याच्यामध्येच तो काय करतो, तिचा मुंडका दाबतो रागाच्या भरामध्ये. जागेवरच ती संपते. त्यानंतर तिथून तो फरार होतो. पण सगळी कॉल डिटेल्स त्याच्या ऑफिसमध्ये जेव्हा पोलिस इन्क्वायरी करतात तेव्हा समजतं की दोघांचे अनैतिक संबंध होते म्हणून. त्याला पकडतात. तो आता जेलमध्ये आहे, संजय सिंग. बघू शकता चांगला सुखी कुटुंब कसा उद्ध्वस्त झाला. बायको, 2 मुली, सगळं व्यवस्थित होतं. तर अनैतिक संबंधामुळे असे घटना घडतात, भरपूर घडत आहे. त्यामुळे सर्वजणांनी काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आपल्याला कोणाला बदनाम करायचं हेतू नाही. हेतू फक्त एवढंच आहे, घटना ज्या घडलेल्या घटना आहेत ते समोर आणणं, त्यातूनच काहीतरी शिकायला भेटणं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.